माननीय श्री शेखर इनामदार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान सांगली। तडफदार, कर्तव्यदक्ष, सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारे, मितभाषी आणि जनतेचा आधार माननीय शेखरजी इनामदार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीराम प्रतिष्ठान आणि भाजपा सांगली जिल्हा। बदलत्या तरुण वर्गाचं सेक्स कल्चर सुद्धा बदलत आहे, त्यामुळं अनेक आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत। पाहूयात सविस्तर माहिती। नमस्कार, मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। काळ बदलला, माणसं बदलली, त्यासोबत समस्यांचं स्वरूपही बदलत गेलं। बदल चांगला असतो आणि तो सातत्यानं व्हायला हवा असं म्हटलं जातं। मात्र प्रत्येक मान्यतेला अपवाद असतात। तसाच या मान्यतेला असलेला अपवाद म्हणजे बदललेलं नव्या पिढ्यांचं वागणं। जुनी पिढी आणि नवी पिढी वर्षानुवर्षे वैचारिक मतभेद मांडत आलेले आहेत आणि ते साहजिकच आहे। मात्र सध्या चित्र काही भलतंच दिसतं। उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहिल्यावर तुम्हालाही अनेक गोष्टी जाणवतील, ज्या कोणत्याही व्यक्तीसाठी घातक आहेत। अनेक पैलू आहेत, त्यापैकी सगळ्यात भयानक पैलू म्हणजे बदललेलं सेक्स कल्चर। तरुण पिढीला अगदी सामान्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी ऐकून पालकांचे तर डोळेच फिरतील। लैंगिक संबंधांचे बदलते स्वरूप शारीरिक आरोग्यासाठी चांगले नाही आणि मानसिक आरोग्यासाठी तर नाहीच नाही। अगदी 16 वर्षाच्या मुलीही डिप्रेशनच्या गोष्टी करतात। घरात पैशाची कमतरता नाही, आई वडील जे हवे ते आणून देतात, सगळे मनासारखे होते तर कसलं डिप्रेशन येतं असा प्रश्न जुन्या पिढीला नक्कीच पडत असेल। त्याचं एक कारण म्हणजे सध्याचे सेक्स कल्चर। अगदी शाळेतल्या मुलांनाही वयाआधी पंख फुटतात। इंटरनेटवर सारे उपलब्ध आहे, त्यामुळे सोशल मीडिया, पॉर्नोग्राफी या गोष्टी या मुलांना आरामात पाहता येतात। बौद्धिक ज्ञान वाढवण्याआधीच शारीरिक गरजा निर्माण होतात आणि त्या भागवण्याचा मार्ग ही तरुण मुलं विचित्र शोधतात। पालकांशी संवाद साधण्याचा विचार ही मुलं करत नाहीत। आजकाल ओपन रिलेशनशिप, कॅज्युअल्स, वन नाईट स्टँड एवढंच नाही तर नको ते प्रयोग करून पाहणे ही अगदी सामान्य झालं आहे। मेंदू काम करायचा बंद होईपर्यंत व्यसन करून नंतर नावही माहीत नसलेल्या माणसासोबत लैंगिक संबंध ठेवण्यात काहीच वावगं वाटत नाही। एकाच वेळी अनेक आता अगदी सामान्य गोष्ट आहे। त्यामुळेच आजकाल एड्स, STI, HPV, HIV यासारख्या आजारांचं प्रमाण वाढलं आहे। अगदी 15-16 वर्षाच्या मुलीही सेक्स पिल्स, नो प्रेग्नन्सी पिल्स घेतात। त्यामुळे पाळी सुरू होण्याचा वयातच पाळीवर त्याचा भयंकर परिणाम होतो। या सगळ्या प्रकारातून हळूहळू डिप्रेशन वाढतं, मानसिक आरोग्य खराब होतं, एन्झायटीचा त्रास होतो, नैराश्य वाढतं, आयुष्यातून आनंद निघून जातो, आयुष्य संपण्याचे विचार येतात, व्यक्तींचे भास होतात, अभ्यास तर बाजूलाच राहतो, त्यात रसच उरत नाही। हळूहळू सेक्स रोमांसमधूनही मन उडतं, मात्र तोपर्यंत शरीराची वाट लागलेली असते। पालकांनी आपल्या पाल्यांना या साऱ्या चक्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। या विचारधारणेत जवळपास अर्ध्याहून जास्त पिढी अडकली आहे। त्यामुळे मुलांना महागडे फोन गिफ्ट्स करण्याआधी जरा विचार करा। सगळे हट्ट पुरवण्याआधी बदलत्या पिढीबद्दल जाणून घ्या। एकंदरीत पाश्चात्य संस्कृतीत आलेले हे सेक्स कल्चर समाजाला आतून ढोबळ करत आहेत।